न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मेहुण्याने केला जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत पडला तरुण। तुला जिवंत सोडणार नाही, हल्लेखोराचा संतप्त इशारा। शहरातील बागडपट्टी परिसरात 5 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडलेली ही थरारक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। अमन शिवकुमार श्रीमल हा युवक दिल्ली गेटहून पोलीस स्टेशनला जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने शीतळा माता मंदिराशेजारी असलेल्या होंडा पार्ट्सच्या दुकानात थांबला। मात्र काही क्षणातच तेथे आलेल्या 2 युवकांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला। आरोपी सौरभ श्रीनिवास कोंड्याल आणि महेश सुभाष पेदराम या दोघांनी मिळून लाठ्या आणि लोखंडी रॉडने डोक्यात, खांद्यावर, हातावर आणि पायांवर अक्षरशः झोडपले। हल्ल्यानंतर अमन श्रीमल रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला। या झटापटीत त्याच्याजवळील मोबाईल आणि बॅग सुद्धा आरोपींनी हिसकावून नेल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना पाहणाऱ्यांनी तात्काळ त्याच्या भावाला चेतन श्रीमल यास फोन करून माहिती दिली। चेतनने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अमनला पोलीस ठाण्यात आणि नंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।